नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत शरीरासाठी पौष्टिक असलेला आणि शरीराला थंडावा देणारा मिक्स फ्रूट फालुदा। सध्या उन्हाळा चालू आहे, या फालुद्यामध्ये खूप सारे पौष्टिक फ्रूट तर आहेत, त्यासोबतच सब्जा आणि गोंदकतिरा राहणार आहे, त्यामुळे शरीरामध्ये असलेली जी उष्णता आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जाईल। तुम्ही एक ग्लास फालुदा जर पिला तर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढा टेस्टी आपला फालुदा तयार होतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मिक्स फ्रूट फालुदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असं तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी चालेल किंवा जे दुकानामध्ये पॅकिंग मध्ये दूध असतं ते घेतलं तरीही चालेल। त्यानंतर 1 वाटी शेवई, इथे मी बारीक शेवई घेतलेली आहे, तुमच्याकडे जी शेवई असेल ती घेऊ शकतात। 1 वाटी मिल्क पावडर, अर्धा कप साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। 1 चम्मच सब्जा सीड, 3 चम्मच कस्टर्ड पावडर, इथे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे। त्यासोबतच 1 ऍपल घेतलं, 1 केळी घेतली, 1 चम्मच गोंदकतिरा घेतला, त्याला मी 1 कप पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। गोंदकतिरा अशा प्रकारे भिजल्याच्या नंतर दिसतो क्रिस्टल सारखा। तुम्हाला मी दाखवते गोंदकतिरा कसा असतो दिसायला। हे बघा, हा गोंदकतिरा आहे आणि हा डिंका आहे। डिंका हा चमकदार असतो। डिंका हा हिवाळ्यात खाल्ला जातो कारण की यामध्ये उष्णता असते, हिवाळ्यामध्ये थंडी जास्त वाजते, त्यामुळे शरीराला आतून गरमी देण्यासाठी डिंक खाल्ला जातो। आपण जसं लड्डू मध्ये टाकतो किंवा कुठल्याही पदार्थामध्ये टाकतो। त्यानंतर हा गोंदकतिरा आहे, हा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतो, त्यामुळे आपल्याला हा उन्हाळ्यामध्ये यूज करावा लागतो। इथे मी काही फ्रूट घेतलेले आहे, इथे मी काळे अंगूर घेतले, ते अशा प्रकारे कट केले, काही असे आडवे कट केले, त्यानंतर काही असे उभे कट करून घेतलेले आहे। त्यानंतर काही अंगूर मी कट न करता घेतले, 1 डाळिंब, हिरवे अंगूर घेतले, मी काही असे आडवे कट करून घेतले, त्यानंतर काही उभे कट करून घेतलेले आहे। इथे मी काही टरबुजाचे पीस कट करून घेतलेले आहे। सर्वात आधी मिक्स फ्रूट फालुदा बनवण्यासाठी दूध बॉईल करून घ्यायचं आहे, त्यासाठी आता आपण दुधामध्ये मिल्क पावडर ऍड करून घेऊया। इथे मी कढई अजून गॅसवर ठेवलेली नाही। आता इथे दुधामध्ये मिल्क पावडर ऍड करून घेतलेला आहे। आता आपण हे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया। दूध थंड असताना मिल्क पावडर टाकण्याचं हेच कारण आहे की त्यामध्ये गाठी वगैरे तयार होत नाही, आणि दूध जर गरम असेल आणि आपण जर मिल्क पावडर टाकलं तर त्या गाठी लवकर फुटल्या जात नाही, त्यामुळे दूध थंड असताना ही प्रोसेस करून घ्यायची आहे। आता विस्कच्या सहाय्याने आपण मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया। इथे दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स झालं, आता आपण हे दूध बॉईल करून घेणार आहोत। आता गॅसवर मीडियम फ्लेमवर दूध बॉईल करायला ठेवलेलं आहे, त्यासाठी अधून मधून हलवायचं म्हणजे आपलं दूध खाली चिकटत नाही तळाला। आता इथे दुधाला उकळी आली, तुम्ही बघू शकतात। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। आता एकदा साखर मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी। आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत। खूप जणांची मेंटॅलिटी अशी असते की आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर ऍड केलं तरच कोणत्याही रेसिपीला टेस्ट येते, पण तसं काही नसतं। इथे तुम्ही कस्टर्ड पावडर पाण्यामध्ये मिक्स केलं तरी ती सेम टेस्ट येते आणि दुधामध्ये मिक्स केलं तरी पण सेम टेस्ट येते। आता आपण पाण्यामध्ये कस्टर्ड पावडर ऍड करून घेऊया। आता चम्मचच्या सहाय्याने कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाण्यामध्ये। हे बघा, इथे कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार झालं। आता इथे दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड करून घेणार आहोत। आता एकदा दूध पुन्हा मिक्स करून घ्यायचं। इथे कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड केल्याच्या नंतर आपल्याला दूध 3 ते 4 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड केल्याच्या नंतर दुधाला घट्टपणा आला। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। इथे आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे। इथे दूध थंड होईपर्यंत आता आपण सब्जा भिजून घेणार आहोत, त्यासाठी 1 वाटीमध्ये पाणी घेतलं। आता यामध्ये आपण सब्जा सीड ऍड करून घेऊया। इथे सब्जा भिजवण्यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। सब्जा भिजवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। कढईमध्ये असलेलं दूध मी फॅनच्या हवेखाली थंड करून घेतलं, त्यानंतर त्याला पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं। आता हे थंड झालेलं पातेलं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपलं दूध अजून छान थंड होईल। हे बघा, इथे आपला सब्जा किती छान फुगला। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। इथे आपण मिक्स फ्रूट फालुदा बनवण्यासाठी शेवया उकळून घेणार आहोत, त्यासाठी पाणी ठेवलं होतं उकळायला। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण शेवया ऍड करून घेऊया।
इथे आपल्याला शेवया 1 ते 2 मिनिटांसाठी उकळून घ्यायच्या आहे, खूप जास्त ओव्हरकुक करून घ्यायच्या नाही. आता इथे शेवया उकळून घेतलेल्या आहे. आता आपण त्या एका स्ट्रेनरवर काढून घेऊया. त्यानंतर शेवयावर थंड पाणी ऍड करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. हे बघा, फ्रीज मध्ये ठेवल्याच्या नंतर दूध थंड पण झालं आणि घट्ट पण झालं. इथे आपला मिक्स फ्रूट फालुद्याचा बेस तयार आहे. आता यामध्ये सर्वात आधी आपण गोंद कतिरा ऍड करून घेणार आहोत. आता आपण गोंद कतिरा एकदा मिक्स करून घेऊया. आता इथे गोंद कतिरा मिक्स करून घेतलेला आहे मी. आता या स्टेजला आपण सब्जा ऍड करून घेऊया. आता आपण सब्जा पण मिक्स करून घेऊया. आता या स्टेजला शिजून घेतलेल्या शेवया ऍड करून घेऊया. आता आपण शेवया मिक्स करून घेऊया. आता इथे आपण काही फ्रुट्स ऍड करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही फ्रुट्स घेऊ शकतात. इथे सर्वात आधी मी ऍपल ऍड करणार आहे. त्यासाठी ऍपल कट करून घेतलं. सुरुवातीला मी सर्व फ्रूट कट केले होते, पण ऍपल कट केले नव्हतं आणि केळी पण कट केली नव्हती, कारण की हे दोन्ही काळं पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला जेव्हा ऍड करायचे तेव्हाच कट करून घ्यायचे आहे. आता आपण ऍपलचे पीस ऍड करून घेऊया. त्यानंतर केळी ऍड करून घ्यायची आहे, अशा प्रकारे कट करून. आता आपण काळे अंगूर ऍड करून घेणार आहोत. त्यानंतर हिरवे अंगूर ऍड करून घ्यायचे. त्यानंतर टरबूजचे पीस ऍड करून घ्यायचे. आता सर्वात शेवटी डाळिंब ऍड करून घेऊया. आता इथे सर्व फ्रुट्स ऍड करून झालेले आहे. आता आपण हे सर्व फ्रुट्स मिक्स करून घेऊया फालुद्याच्या बेस मध्ये. हे बघा, अशा प्रकारे मार्केटपेक्षा भारी तयार होणारा मिक्स फ्रूट फालुदा आपण घरच्या घरी बनवलेला आहे. तुम्ही घट्टपणा बघू शकतात आणि दिसायला किती सुंदर आहे आपला फालुदा ते पण बघू शकता. दिसण्यावरूनच कळत असेल आपला फालुदा किती टेस्टी तयार झाला असेल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हाला मिक्स फ्रूट फालुदा सर्विंग ग्लास मध्ये सर्व करून दाखवते. हे बघा, किती टेस्टी आणि यम्मी आपला मिक्स फ्रूट फालुदा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला मिक्स फ्रूट फालुदा तयार झाला. तुम्ही बघू शकता किती छान फालुदा दिसत आहे आपला. मस्तपैकी मिक्स फ्रूट फालुदा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.